जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाची खेडीमेळीच्या वातावरणात सांगता झाले इलेक्शन, जपा आता मित्रत्वाचे रिलेशन। नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवाची राज्यात आज दिनांक 20 मे 5व्या टप्प्यातील मतदानाची सांगता झाली आहे। मतदानाचा दिवस म्हणजे प्रत्येक सुजाण व सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या नागरिकांच्या कर्तव्याचा दिवस। आपण लोकशाहीत जीवन जगत आहोत व आपली लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही समजली जाते। या लोकशाहीचा अविभाज्य घटक म्हणजे येथील प्रत्येक नागरिक। लोकांनी लोकांसाठी लोकनियुक्त सदस्यांद्वारे चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही, अशी ढोबळमानाने लोकशाहीची व्याख्या केली जाते। एखाद्या व्यक्तीने आपल्यावर राज्य करावे त्यापेक्षा देशातील विविध भागातील लोकांनी आपल्या पसंतीचे उमेदवार निवडून ते लोकशाहीच्या मंदिरात पाठवावेत, जेणेकरून हे उमेदवार लोकशाहीचा आदर राखत देशहितासह नागरिकांच्या हिताचे निर्णय घेऊन आपल्या देशाला आणखी प्रगतीपथावर नेऊन ठेवतील। आपल्याला कोणाला निवडून द्यायचे याचा सर्वात मोठा हक्क लोकशाहीने लोकांच्या हातात राखून ठेवला आहे। त्यामुळे प्रत्येकाने मतदान करून आपले हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे। व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, त्यामुळे सगळ्यांना एकाच तराजूत तोलणे ही आपली सर्वात मोठी चूक होऊन जाते। त्यातून मतदानाकडे दुर्लक्ष म्हणजे देशहिताकडे दुर्लक्ष, आपल्या येणाऱ्या पिढ्यांकडे दुर्लक्ष। यापेक्षाही भयानक म्हणजे पैसा घेऊन मतदान करणे। एखाद्या उमेदवाराबद्दलचे मत हे दान करायचे असते, त्यामुळे मतदान करताना आपली सद्विवेक बुद्धी जागृत करा, कारण आपले 5 मिनिटांचे दान ही आपली पुढील 5 वर्ष कशी राहणार हे निश्चित करते। राजकीय उमेदवारांनी त्यांच्या पक्षाप्रती निष्ठा ठेवावी, मात्र मतदार हा लोकशाहीशी निष्ठावंत असला पाहिजे। आता आपापल्या लोकशाहीच्या मंदिरात तिचे पुजारी पाठवायचे आहेत। हे पुजारी या लोकशाहीच्या मंदिराचे मानवजातीच्या कल्याणाचे पूजक असले पाहिजेत। आपण आपली सद्विवेक बुद्धी कोणाला निवडून द्यायचे, कोणाला घरी बसवायचे हे आपल्या हातात आहे। मात्र मतदानाचा दिवस हा आपण सर्वांनी सार्वजनिक सुट्टी म्हणून साजरा करतो। आपल्याला कर्तव्यासाठी ही आपल्याला दिलेली कर्तव्याची रजा असते, याचा विसर आपल्याला पडतो। हा एक दिवस आपण मतदानाकडे दुर्लक्ष करून पूर्णपणे मजेत घालवतो व पुढील 5 वर्ष पश्चाताप करत बसतो। माझ्या एका मतदानाने अशी कोणती क्रांती होणार आहे ही आपली संकुचित वृत्ती देखील आपण बदलली पाहिजे। आपले मत हे बहुमूल्य आहे, हाच विचार प्रत्येकाने जोपासला पाहिजे। थेंबे थेंबे तडेसाचे याप्रमाणे चांगल्या लोकांनी मतदानात आपले योगदान दिल्यास एक सुदृढ लोकशाहीची निर्मिती होते। देशात व राज्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत की एका मतावरून चांगले उमेदवार लोकशाहीतून बाहेर फेकले गेले आहेत। त्यामुळे स्वतःला कमी समजू नका। प्रत्येकाने आपल्या बोटाच्या बळावर लोकशाहीचा हा गोवर्धन पर्वत उचलला आहे। या निवडणुकीत प्रत्येक पक्षातील नेते व कार्यकर्ते यांचा कस लागला। अनेक प्रचार सभांमधून उमेदवार पक्षाची ध्येय धोरणांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली गेली। कालपर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजाभाऊ वाजे व हेमंत गोडसे एकमेकांविरोधात प्रचार करताना दिसून आले। मात्र आज सर्व काही विसरून दोन्ही उमेदवारांनी आपल्या नेहमीच्या मैत्रीच्या नात्याने गप्पा गोष्टी हास्यमजाक करत असल्याचे पाहून कार्यकर्ते मात्र अचंबित झाले। कार्यकर्त्यांनी कालपर्यंत आपण आपल्या नेत्यासाठी एकमेकांना भांडलो ते सोडून उद्या एकत्र येऊन आपल्या मैत्रीचे नाते आपल्याला जपले पाहिजे व येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी जर नेते एकत्र येऊन मागील लोकसभेप्रमाणे नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते रंजन ठाकरे यांच्या सर्वपक्षीय नेत्यांची मिसळ पार्टी केली तर नक्कीच नाशिकचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोडे थडी।